नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत जसजशी निवडणुकीची हवा जोरदार व्हायला लागली आहे, तसतसा मराठा आरक्षणाचा विषय हा हेलकावे खायला लागलेला आहे. आपण एकट्या देवेंद्र फडणवीसांना सतत टार्गेट केल्यामुळे आपण शरद पवारांचे बुजगावून आहोत याची चर्चा सुरू झाली. तेव्हा निमूटपणे मनोज जरांगे पाटील यांना इतर पक्षांना आणि प्रामुख्याने विरोधी पक्षातल्या काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. आणि याकडे अत्यंत संयमाने बघणारे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एक वेगळी बाजू आपल्याला मांडणं आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्यासाठीच शरद पवारांनी जरांगे पाटील नावाची कठपुतळी उभी केली याची चर्चा आतापर्यंत खूप झालेली आहे. त्याचे पुरावे असोत नसोत, पण याचा हळूहळू सामान्य माणसाच्या लक्षात यायला लागले आणि प्रामुख्याने मराठा समाजातल्या विचार करू शकणाऱ्या लोकांच्याही लक्षात यायला लागले. यापूर्वी मी दोन मराठा आरक्षणापूर्वीचे गेल्या आठवड्यामध्ये जे विषय बनवले त्यावर मला अनेक सुशिक्षित आणि हुशार किंवा विचार करू शकणाऱ्या मराठ्यांनी माझी पाठ थोपटली. म्हणाले, कोणीतरी हे उघडपणे बोलायला पाहतं, जरांगे पाटील मराठ्यांचं भयंकर नुकसान करताय. आणि म्हणून मला असं वाटलं की हा आणखीन एक वेगळा दृष्टिकोन असेल तर तो अगत्याने मांडला पाहिजे. आणि म्हणून मी विचार करत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं, देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवारांचा डूक कशासाठी असू शकतो, राग कशासाठी असू शकतो. अगदी मान्य करू आपण की मनोज जरांगे पाटील नावाचं काय ते कठपुतळी उभी केली आणि मनोज जरांगे पाटलांच्या खांद्यावरून शरद पवार हे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत. तर का करतायत? देवेंद्र फडणवीसांनी खरोखरच मराठ्यांचं नुकसान केलंय का? आणि केलं नसेल किंवा खरोखरच मराठ्यांना जो काय थोडाफार आपली जात म्हणून फायदा मिळत असेल तो जर फडणवीसांनी करून दिलाय, तर शरद पवार देवेंद्र फडणवीसांवर इतक्या राग का करतात? मला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधावंसं वाटलं. जरांगे पाटील यांच्यावर किंवा शरद पवारांवर आरोप करणं ही वेगळी गोष्ट आहे, पण देवेंद्र फडणवीस टार्गेट कशाला? आणि हे मी अनेकदा सांगितले की देवेंद्र फडणवीस हे जातीने ब्राह्मण आहेत म्हणून शरद पवार त्यांचा द्वेष करतात किंवा विरोध करतात यावर माझा काडी मात्र विश्वास नाही. शरद पवार हे कधीही मनाने, जातीने आणि वागण्याने मराठा नव्हते. मराठ्यांच्या हितासाठी शरद पवारांनी कधीही काही केलेलं नाही. नामदेवराव जाधव यांच्यासारख्या अभ्यासकाने पुरावे सादर केलेले आहेत की मराठ्यांच्या आरक्षणाला बूच लावण्याचं सगळ्यात मोठं काम शरद पवारांनी करून ठेवलेलं आहे. यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये आमचा सुशील कुलकर्णी असो किंवा इतरांनी मराठ्यांना आरक्षण देणं कसं अशक्य आहे आणि अनावश्यक आहे याच्यावर शरद पवारांनी गेल्या 30-35 वर्षात केलेलं भाष्य, त्यावेळच्या बातम्या सुद्धा लोकांसमोर मांडलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक ब्राह्मण नेता मराठ्यांचं कल्याण करत असेल तर त्यासाठी शरद पवारांना डोकेदुखी व्हायचं कारण काय? शरद पवारांचं काही नुकसान केलेलं नाही, मराठ्यांना मिळतंय ना. मनोज जरांगे पाटलांच्या लेकरांना मिळतंय ना. मनोज जरांगे पाटलांच्या अवलादीला मिळतंय ना. मग त्यासाठी शरद पवारांना पोटदुखी व्हायचं कारण काय? मी जितका विचार करत गेलो तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली की आजपर्यंत मी ज्या मराठ्यांना
विकासापासून, आरक्षणापासून, स्वार्थापासून संपूर्णपणे वंचित ठेवलंय, त्यांना हा फडणवीस स्वयंभू आणि संपन्न करायला निघाला असेल, याचा राग पवारांना येतोय की काय, याच्या मागची एक व्यवस्था लक्षात घेतलं पाहिजे. 50 वर्ष शरद पवार मराठ्यांचे नेते आहेत आणि मराठ्यांचं कुठलंही कल्याण करू शकले नाही. एक 8-10 हजार मराठा कुटुंब, घराणी 2-3 पिढ्या श्रीमंत झालेली दिसतील, पण त्या 8-10 हजार मराठा कुटुंब आणि घराण्याच्या परिवाराच्या पलीकडे गेलं तर बाकीचा मराठा अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. आणि तो दयनीय असेल तरच शरद पवारांचं राजकारण यशस्वीरित्या चालू शकतं. ही ज्ञानबाची मेघ आहे, ही ज्ञानबाची मेघ आहे. हिंदीमध्ये एक असा वाक्प्रचार आहे, घोडा चारे से दोस्ती करेगा, घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. थोडक्यात शरद पवारांनी मराठ्यांचं कल्याण केलं, एक आपल्या जातीची ओळख म्हणून, आणि मराठे संपन्न झाले, स्वयंभू झाले, प्रगल्भ झाले, विचार करायला लागले, तर मग त्यांना अशा कुठच्या तरी नेत्याच्या खुंटीला लटकून राहण्याची गरज उरत नाही. माणूस जितका जितका संपन्न होत जातो, सुखवस्तू होत जातो, तेवढा तो स्वतंत्र आणि स्वयंभू होत जातो, तो परावलंबी राहत नाही. जितका तो परावलंबी राहतो तितका तो आपल्याला नियंत्रित करणाऱ्याच्या समोर लाचार आणि अगतिक राहतो. त्या नेत्यांच्या दारात, साहेब बघा ना काहीतरी करता आलं, साहेब बघा ना एवढं तर आहे, साहेब साहेब साहेब, तुमच्या दराच्या पायऱ्या झिजवायला येत राहतात. मित्रांनो, इतक्या वर्षामध्ये रोहित पवार, युगेंद्र पवार, आणखीन कोण, पार्थ पवार, सुप्रिया सुळे, हे पवार घराण्यातले मराठे एकापेक्षा एक सुखवस्तू, संपन्न, उद्योजक होऊन गेले, तर मग बाकीचे मराठे का गरीब राहिले. पवार, सुळे किंवा आणखीन कोण, विखे, यांच्यामध्ये जर इतकी धमक असेल की ते संपन्नता खेचून आणू शकत असतील, तर मग लाखो मराठे नोकरीसाठी अगतिक होऊन आंदोलनात का उतरतात. तर त्यांना तसं ठेवलेलं आहे, कारण जोपर्यंत ते तसे राहतील. मित्रांनो, यशवंतराव चव्हाणांवर कुठला आरोप झाला, शरद पवारांच्या विरोधात कुठलं वक्तव्य झालं, की मुंबईतले माथाडी कामगार हे हजारोच्या संख्येने अपमान करणाऱ्याच्या दारावर मोर्चे घेऊन जात होते. मला आठवतं, 1977 मध्ये जनता पार्टीचं राज्य होतं, त्यावेळेला हर्ष किंवा काय नावाचा एक अमेरिकन पत्रकार होता, त्याने यशवंतराव चव्हाण यांच्यावर, सॉरी 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 तो नाही, टाइम्स ऑफ इंडियाने इंडिपेंडंट नावाचं इंग्रजी दैनिक सुरू केलं होतं. विनोद मेहता हे त्याचे संपादक होते, आणि त्या दैनिकाच्या स्थापनेपासून आरंभी अगदी पहिल्या आठवड्यामध्ये एक अतिशय मोठी, काय म्हणतात, गौप्यस्फोट करण्यात आला, की यशवंतराव चव्हाण हे सीआयएचे एजंट होते. म्हणजे अमेरिकन गुप्तचर संस्थेचे यशवंतराव चव्हाण एजंट होते. आणि त्या टाइम्स ऑफ इंडियावर माथाडी कामगारांनी मोर्चा काढला होता, काचा खिडक्या वगैरे फोडून टाकल्या होत्या. अण्णासाहेब पाटील हे मुंबईतले माथाडी कामगारांचे अत्यंत आक्रमक नेते होते आणि मराठा आरक्षणाची मागणी करणारे पहिले मराठा नेता होते. शरद पवार काय झालं, की माथाडी कामगारांचे मोर्चे, यांच्या सभा गाजवायला माथाडी कामगारांची गर्दी आणणाऱ्या माणसाचं नाव अण्णा पाटील होतं, अण्णासाहेब पाटील होतं.
आणि मराठा काय तो मराठा महासंघ त्याचं सुद्धा नेतृत्व अण्णासाहेब पाटलांकडे होतं आणि त्यावेळेला त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली होती. आणि सतत शरद पवारांच्या मागे राहून बाजूला राहून गर्दी त्यांना देऊन त्यांचं नेतृत्व स्वीकारून सुद्धा कधीही मराठ्यांना आरक्षण देण्याचा विचार सुद्धा शरद पवारांच्या मनाला शिवला नाही. बाकी मनोज जरांगे वगैरे सोडून द्या, सगळ्यात पहिली मागणी करणारे अण्णासाहेब पाटील शरद पवारांचे यशवंतरावांचे खंदे समर्थक. पण तरीही मराठा आरक्षण होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घेतली आणि त्याचं एकमेव कारण, जोपर्यंत हा समाज अगतिक राहील तोपर्यंत तो आपल्या दारात गरजू राहील, गरजवंत राहील, आपल्या दारात येऊन लाचारी करत राहील. जोपर्यंत मराठा गरजवंत राहील तोपर्यंत यांचं नेतृत्व सुरक्षित असतं, सुरक्षित असत. आणि म्हणून असेल नामदेवराव जाधव सांगतील जास्त, पण मराठा लाचार राहणं ही शरद पवारांना आपलं राजकारण पुढे रेटण्यासाठी कायम गरज वाटलेली आहे. म्हणून ते ओबीसींना प्रचंड काय ते वेळ आली तेव्हा आरक्षण देऊन सगळा कोटा ओबीसींना देऊन ओबीसींचे मसीहा झाले. कारण शरद पवारांना माहिती होतं मराठा तर आपल्या दारात येऊन बसणार आहेत, त्यांच्यासाठी काही करायची गरज नाही. पण मंडळ शिफारशी स्वीकारल्या गेल्यानंतर ओबीसी आपल्या मागे येणार नाही, त्यांना आणण्यासाठी मराठ्यांवर अन्याय करू आणि ओबीसीचं कल्याण करू. थोडक्यात आपल्या स्वार्थासाठी मराठ्यांना कायम लाचार आणि गरजवंत ठेवायचं हेच शरद पवारांच्या राजकारणाचं सूत्र राहिलेलं आहे. आणि दुसरं टोक आहे देवेंद्र फडणवीस. कुठच्याही मराठा मुख्यमंत्र्याने सुद्धा मराठा आरक्षणासाठी हालचाली केल्या नाही, निर्णय घेतला नाही. तो 2017-18 मध्ये देवेंद्र फडणवीस या ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी केला. त्याच्या पलीकडे जाऊन सारथी असेल, आणखीन वेगवेगळ्या सवलती, मराठा विद्यार्थ्यांना सवलती, त्या सुशील कुलकर्णीने आमच्या पाढा वाचलेला आहे. एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याने मराठा तरुणांच्या भवितव्यासाठी किती योजना आणल्या, त्याचा फायदा किती झाला, तुमचे नरेंद्र पाटील पाढा वाचतात त्याचा. यापैकी एकही गोष्ट शरद पवारांनी केली नाही. शरद पवारांनी ज्या मराठा कुटुंबांना, परिवारांना मोठं केलं ते आपले सरदार म्हणून केलं, आपले सरदार म्हणून केलं. त्यांना सुखवस्तू केलं, त्यांना सबळ केलं. पण बाकीतला तळागाळातला मराठा हा दलित पिछड्यांपेक्षाही अगतिक आणि गरीब राहिला. तो तसा गरीब ठेवणं हे आपल्या राजकारणासाठी आवश्यक वाटलं शरद पवारांना. आणि त्या काळातून मराठ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न जर एक ब्राह्मण नेता करत असेल तर त्याला खच्ची केला पाहिजे. याचं कारण तो मराठा त्याच्या बाजूने जाईल की नाही माहित नाही, पण आपल्या सापळ्यातून सुटेल, आपल्या जंजाळातून सुटेल. लाचार मराठा ही शरद पवारांच्या आजवरच्या राजकारणाची सगळ्यात मोठी गरज राहिलेली आहे. तो शरद पवारांच्या राजकारणाचा उत्पादकतेसाठी कच्चा माल राहिलेला आहे. आणि हे सगळं सगळ्या बाजून सांगितलं जात असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील रोज उठून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत असतील तर या माणसाने, या देवेंद्र फडणवीस नावाच्या बामणाने मराठ्यांसाठी आमच्यापेक्षा अधिक काही केलं एवढं सुद्धा बोलायचं प्रामाणिकपणा शरद पवारांकडे नाहीये. आपण जे अशक्य म्हणत होतो ते या देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं, हायकोर्टात टिकवून दाखवलं. हे सत्य बोलण्याची हिंमत शरद पवारांमध्ये नाहीये, कारण त्यांना कळतंय हा माणूस मराठ्यांना लाचारीतून स्वाभिमान आणि स्वावलंबनाकडे घेऊन चाललाय.
आणि हीच शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांनी केलेली सर्वात मोठी घोडचूक वाटते. मी जे काय गेले 8-10 दिवस याच्यावर विचार करतोय, तेव्हा माझ्या लक्षात आलं की देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांचा राग का आहे. याच्यासाठी राग आहे. रागाचं कारण हे आहे, आपला राजकारणातला कच्चा माल, ते म्हणतात ना मराठीत, दुसऱ्याच्या दुःखाची होळी पेटली आहे, त्याच्यावर आपली पोळी भाजून घेणं. तसं मराठ्यांच्या दुःख दैन्य जे आहे, मागासले पण आहे, याची होळी पेटवायची आणि त्याच्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायची, हेच शरद पवार करत आले. अण्णासाहेब पाटलांनी त्यासाठी हौतात्म्य पत्करलेलं आहे. आणि आयुष्यभर अण्णासाहेब पाटील कोणाच्या बरोबर उभे राहिले? पवारांच्या. अण्णासाहेब पाटलांना इतकं आपण पवारांचं समर्थन करून आरक्षण मिळणार नसेल तर जगण्याची इच्छा संपली. आणि तरीही पवार म्हणायचे मराठ्यांना आरक्षण नाही, मिळणार नाही, गरज नाही, अनावश्यक. आणि जर ते आरक्षण देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मण देत असेल तर शरद पवारांच्या लेखी ही सगळी हिमालय एवढी मोठी चूक फडणवीसांनी केली आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं पाहिजे. आणि ते टार्गेट कशावर केले बघा, ज्या लोकांनी कधीही काहीही मराठ्यांना दिलं नाही, एक जात म्हणून विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण इतके मराठा मुख्यमंत्री झाले. त्यांनी मराठा समाजासाठी यापैकी कुठल्या योजना केल्या ज्या एक देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण मंत्र्याने केल्या, मुख्यमंत्र्याने केल्या? मग ज्याने काहीतरी दिलंय त्याला लक्ष करायचं, त्याच्यावर हल्ले करायचे, त्याचं खच्चीकरण करायचं आणि ते सगळं मराठा स्वार्थ, मराठा आरक्षण या नावाने करायचं. तर त्याची मीमांसा एवढीच असते मित्रांनो की मराठा जागा होता कामा नये, मराठा स्वावलंबी आणि स्वतंत्र होता कामा नये, प्रगल्भ होता कामा नये, स्वयंभू विचार करू शकता कामा नये. कारण विचार करायला लागला तर मग आपल्या जातीतलेच आपले खलनायक मराठ्यांना कळायला लागतील आणि ते ह्या घरगुती, घरंदाज आणि वंशवादी मराठा राजकारणाला जमीनदोस्त करतील. मराठा जात काय ते घराणेशाहीच्या गुलामगिरीतून मराठा मुक्त होईल. आणि तो मुक्त करण्याचं काम जर देवेंद्र फडणवीस करणार असेल तर त्याला खच्ची करणं शरद पवारांना आवश्यक वाटलं तर स्वाभाविक आहे. खुले आम मैदानात येऊन शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांबरोबर आमने सामने बोलून सांगा, तुम्ही मराठ्यांना काय दिलं, मी मराठ्यांना काय दिलं. शासकीय पातळीवर सरकार म्हणून शरद पवारांनी मराठ्यांना काय दिलं आणि देवेंद्र फडणवीस या ब्राह्मणाने मराठ्यांना काय दिलं, याचं समोरासमोर येऊन वाद प्रतिवाद करण्याची हिंमत शरद पवार दाखवणार आहेत का? ते शक्य नाही. म्हणून शिवराळ, गाली गलोच, शिव्या शाप देणार मनोज जरांगे नावाचं पात्र देवेंद्र फडणवीसांच्या अंगावर सोडलेलं आहे. जिथे विचार नाहीये, विचार नाहीये, फक्त शिवराळपणा आहे. तुला बघून घेतो, तुला अमुक करतो, तुला तमुक करतो. अरे पण ज्या साहेबाची ऊर्जा बघा, असं मनोज जरांगे म्हणतात, त्या साहेबाने मराठा समाजाला आजपर्यंत काय ऊर्जा दिली आहे. समोरासमोर देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांनी एका मंचावर समोरासमोर येऊन एकमेकांशी वाद करावा, प्रतिवाद करावा, मुद्दे मांडावे, अचिव्हमेंट मांडावे आणि खाडाखोड करून टाकावे. हा सूर्य, हा जयद्रथ आहे. हिंमत शरद पवारांची नाहीये. म्हणून म्हणून
मनोज जरांगे यांच्यासारखे शिखंडी पुढे सोडले जातात. देवेंद्र फडणवीसांनी याच प्रकारे मराठ्यांचं शोषण केलं असतं, फसवणूक केली असती, तर जरांगे पाटील नावाचं भूत देवेंद्र फडणवीसांच्या अंगावर आलं नसतं, सोडलं गेलं नसतं. देवेंद्र फडणवीसांची एक चूक आहे, मोठी चूक आहे, की ते प्रामाणिकपणे मराठ्यांचं कल्याण करायला गेले. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.